तिकडे नागपुरात शिक्षकांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। शालार्थ आयडी घोटाळ्यानंतर नागपूर जिल्ह्यातील सर्व खासगी अनुदानित शाळांच्या शिक्षकांचा पगार गेल्या 10 महिन्यांपासून थांबवण्यात आलाय। 10 महिन्यांपासून शिक्षकांचा पगार रोखल्यानं हे आंदोलन करण्यात येत आहे। तर दखल न घेतल्यास टोकाची भूमिका घेऊ अशी भूमिका आंदोलनकर्त्या शिक्षकांनी घेतली। या संदर्भात आंदोलक शिक्षकांशी बातचीत केली आहे आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी मनोज ताजने यांनी। नागपुरात शालांत आयडी घोटाळ्यानंतर नागपूर जिल्ह्यामधल्या 632 शिक्षकांचे पगार गेल्या 10 महिन्यांपासून थांबवण्यात आलेले आहे। त्यामुळे या सर्व शिक्षकांनी नागपूरच्या या यशवंत स्टेडियम मध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। काय नेमकं तुमची म्हणजे समस्या काय आहे? सर, मागील 10 महिन्यापासून आमची वेतन थांबवलेलं आहे। पूर्व सूचना न देता आमचे वेतन थांबवलेले आहे 10 महिन्यापासून। जर कोणालाही जर त्याचं वेतन बंद करायच्या अगोदर ती पूर्व सूचना दिली जाते। त्याच्यानंतर आम्ही त्यांना जाब विचारायला गेलो, प्रत्येक अधिकाऱ्याकडे गेलो, वेतन पथक अधीक्षकांकडे गेलो, ते म्हणत आहेत की ईओ कडे जा। ईओ साहेबांकडे गेलो तर ते म्हणत आहेत की माझ्या हातात नाही आहे, मी अकार्यक्षम आहे वेतन द्यायला, तुम्ही वरिष्ठांकडे जा। मग आम्ही वरिष्ठांकडे गेलो तर सावरकर मॅडम ज्या डीडी ऑफिस मध्ये बसतात त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही बोगस आहात, तुमच्याकडे कागद द्या। तुम्ही किती वर्षापासून कार्यरत आहात या ठिकाणी? मागील 12 वर्षापासून कार्यरत आहे सर। आतापर्यंत कधी असा प्रॉब्लेम आला? नाही सर, आतापर्यंत सुरळीत वेतन होतं। वरच्या अधिकाऱ्यांचं काय झालं, काय तिढ निर्माण झालं आम्हाला माहित नाही, पण त्यांच्या तिढ्याची ही जी पार्श्व हे दिसत आहे, लोक रस्त्यावर आले, शिक्षक लोक, ही लाजीरवाणी गोष्ट आहे की ज्ञानदानाचं कार्य करणारा शिक्षक रस्त्यावर येतो, रात्र इथं थांबतो, पण त्याची साधी दखल सुद्धा कुठला आमदार खासदार ज्याच्या बळावर आते इथे मिरवत आहे ना, ते सुद्धा कोणी दखल घेऊन नाही राहिले। ही सर्वात मोठी शोकांतिका आहे आपल्या महाराष्ट्र सरकारची। शासन प्रशासन आता याची दखल घेतात का हेच आता पाहावं लागेल। मनोज ताजने, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।